नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. पादन रस्ता खुला करण्यासाठी वांगी येथील शेतकरी आक्रमक. जुन्या नकाशाप्रमाणे रस्ता काढून देण्याची मागणी. नायब तहसीलदार क्षीरसागर यांची गाडी अडवली. परभणी वांगी ते खानापूर जाणारा पादन रस्ता अतिक्रमणामुळे बंद पडला आहे. हा पादन रस्ता नकाशाप्रमाणे अतिक्रमणमुक्त करावा. मुख्यमंत्री बळीराजा शेत पादन रस्ता मोहिमेअंतर्गत हा खुला करण्यात यावा अशी मागणी तहसील परभणी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली होती. या मागणीवरून सोमवारी दिनांक 30 रोजी वांगी येथील शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत नायब तहसीलदार यांच्या गाडीला थांबवत आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. या पादन रस्त्यात संदर्भात कारवाई करण्यासाठी नायब तहसीलदार मधुकर क्षीरसागर, वांगी येथील पोलीस पाटील सतीश शिंदे, ग्रामीण पोलीस स्टेशन PSI शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल अच्युत गुट्टे, वांगी येथील तलाठी पद्माकर शेट्टे, मंडळ अधिकारी नंदकिशोर सोनोने यांच्यासह वांगी येथील शेतकरी उपस्थित होते. यावेळी नायब तहसीलदार मधुकर क्षीरसागर यांच्या गाडीसमोर उभा राहत पादन रस्ता मोकळा करण्याच्या मागणीसाठी वांगी येथील शेतकरी संतप्त झाले होते. हा रस्ता बंद असल्याने अनेक समस्यांचा सामना करावा लागत असल्याचे शेतकऱ्यांनी यावेळी सांगितले. परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत. आम्हाला रस्ता पाहिजे, फक्त 2 रस्ते म्हणाले तुम्ही, तर दोन्ही रस्ते द्या आम्हाला. शेतकरी इथं आम्हाला रस्त्याचा प्रॉब्लेम नाही, अडचण आहे आमची. ज्या त्या साहेबाला विचारा, बाया लेडीज होत्या सोबत, बायाला पायी सुद्धा जाता येणं गेलं रस्त्यावर. हो सर, तुम्ही कुठे त्या सरला बोलावं. नाही काही नाही, आता पॉइंटला चला, जाता येत नाही. तुम्ही पॉइंटला चला, मग या तुम्ही इकडे. काही आम्हाला रस्ता द्या. 2 महिने आहेत का, दोन्ही रस्ते द्या. दोन्ही घेतो आम्ही, आम्हाला काही नाही. मी फक्त फाईल बघून म्हणलं ते कशा फाशी घेतो काय फरक पडायला मला. स्टेटमेंट घेतील माझं. नाही काही नाही, एवढं ऐका सर आमचं. तुम्ही सोडून द्या, तुम्ही तुमचं जा सर. आम्हाला हे बाकीच्या घेणं देणं, आम्हाला रस्त्याचा संबंध आहे. गाडी झाली, चला. नायब तहसीलदार हे वांगी तालुका परभणी जिल्हा परभणी येथे आले असून आमच्या शेतात ते सगळे पिकं जागीच सडत आहेत. कुठल्याही प्रकारची रस्ता नाही, अतिक्रमण केलेले रस्त्यामध्ये गट क्रमांक 336, 337, 339 मधून ते नायब तहसीलदार उडवीचे उत्तरं देऊन नशेमध्ये आलते, दारू पिऊन आलते असा आमचा शेतकऱ्यांचा संभ्रम आहे. आणि आम्हाला 2 महिन्यापासून आश्वासन देतो, गहू निघू द्या, हे पिकं निघू द्या, गहू निघू द्या, ज्वारी निघू द्या, तरी माननीय तहसीलदार साहेब तर यायला तयारच नाहीत, कुठं ऑफिसच्या बाहेर निघायला तयार नाहीत. तरी शेतकऱ्यांना आता आत्महत्या करावं का काय, कारण पिकं जर निघाले नाही आमचे तर मग शेतात फीस वगैरे कशानं भरायचे आम्ही. आणि तहसीलदार साहेब नुसते आम्ही 10 अर्ज 20 वर्षापासून रस्त्यासाठी परेशान आहेत, नुसते अर्ज घेतात आणि कुठलीच कारवाई करत नाहीत. आणि माननीय तहसीलदार साहेबांनी तात्काळ रस्ता येऊन अतिक्रमण झालेला खुला करून देण्यात यावा ही विनंती. आणि महसूल मंत्र्यांचे आदेश आहेत, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांचे आदेश आहेत, रस्ता जर अडवला तर 7 दिवसात त्या शेतकऱ्यावर कारवाई करावी. पण हे तहसीलदार साहेब कुठलीही कारवाई करत नाहीत. संताप शेतकऱ्यांनी वांगी येथील तहसीलदारापुढे इंड्रेलचा डबा घेण्याचा प्रयत्न केला. अडून शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांनी गाडी अडवली, पण तहसीलदार साहेबांनी आज काहीच केलं नाही. नायब तहसीलदार साहेब आले, क्षीरसागर साहेब, आणि कोरड्या हातानं वापस गेले. आणि क्षीरसागर साहेब हे गाडीच्या खाली सुद्धा उतरले नाही. आणि पंचनाम्याची कॉपी शेतकरी मागत असताना ते अशी लाचलुचून घेण्यात आली, तरी ते पंचनाम्याची कॉपी सुद्धा घेऊ देत नव्हते. आणि ती पंचनाम्याची कॉपी फाटल्या सुद्धा गेलेली आहे. आणि ज्ञानोबा शिंदे वांगी, आमची कळकळीची एकच नम्र विनंती आहे, आम्हाला शेतकऱ्याला रस्ता झाला नाही, आमच्या बाया माणसाला पण हे अडू शकतात.
गुडघ्यात काला बांधं नाही. आमच्या बायालाने 2-3 बाऱ्या याच्या शेतातून जावलेले वापस केले. आमची एकच नम्र विनंती यायची कळकळीची, आम्हाला रस्ता अर्जंट जितका होईन तेवढं काढून दिले. आज आपल्याकडे तहसीलदार आले, नायब तहसीलदाराचं आपल्याकडं काहीच त्याचं नाही. ते गाडीच्या खाली उतरायचं राजी नाहीत. ते गाडीच्या याच्यामधूनच हे पैसे घेऊन काहीतरी यायची मधात यायची लाचालुची आहे. तर आपली एक नम्र विनंती आहे, खऱ्यासाठी गरीबाला कोणतरी धावून यावं. धन्यवाद. मनोहरराव शिंदे. आज 30/3/2026 तहसीलदारचं पत्र काढलेलं होतं तहसीलदारनं. त्या पत्राप्रमाणे जायमोक्यावर येऊन शेतकरी पूर्ण मागणीदार, रस्त्याची मागणीदार पूर्ण आलेले होते आणि तहसीलदारला रस्ता पूर्ण होते. 2 वाजेपर्यंत तहसीलदार यायला म्हणून हे नायब तहसीलदार आले, जायमोक्यावर येऊन ते गाडीच्या खाली पण उतरले नाही आणि म्हणले आम्ही काही रेकॉर्ड आणलं नाही, काही नाही. आले कशाला? जायमोक्यावर येऊन रेकॉर्ड आणलं नाही, काहीच आणलं नाही म्हणायचं. आणि तुमची मागणी काय? तेच 336, 338, 339 ह्या गटामधून नकाशाप्रमाणे रस्ता आहे. पूर्वी पण होता आणि आता पण आहे. त्यानं अतिक्रमण केलेलं आहे त्या गट क्रमांकानं. तर त्याच्यावर कडक कारवाई शासनानं करून त्याला अटक करावं आणि रस्ता खुला करून द्यावा, ही आमची मागणी आहे गावकऱ्याची आणि शेतकऱ्यांची. हे शेतकरी पुढचं 36, 38, 39 हे गटवालं देऊन घेऊन पैसे तहसीलदारला मॅनेज करायले आणि जायमोक्यावर येऊन त्याला गाडीच्या खाली पण उतरू देणं, हे असं करायले. तर हे नायब तहसीलदार देऊन घेऊन असे कामं करायचं. बावनकुळे साहेबांना त्यांना पुन्हा वरून कडक आदेश येतात, त्याप्रमाणे नकाशाप्रमाणे रस्ते खुला करावा.